बिग बॉस मराठीचं 5वं पर्व आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय. घरात 10व्या आठवड्याला सुरुवात झाली असून येत्या 6 ऑक्टोबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. पण यापूर्वी घरात एक नवीन ड्रामा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. शेवटच्या आठवड्यात बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एकमेकांची किंमत ठरवण्याचा एक नवीन टास्क दिलाय. बिग बॉस मराठीच्या घरात आता शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सदस्यांना आपली किंमत ठरवायची. बिग बॉस कडून या टास्क साठी घरात 6 लाख, 4 लाख, 3 लाख, 2 लाख, 1 लाख आणि 40,000 अशी रक्कम लिहिलेल्या पाट्या पाठवण्यात आल्यात. या पाट्या सर्वानुमते चर्चा करून सदस्यांनी एकमेकांना द्यायच्या आहेत आणि एकमेकांची रक्कम ठरवायची असे या प्रोमो मधून स्पष्ट होत आहे. प्रोमो मधून समोर आलेल्या माहितीनुसार सूरज 6 लाख, वर्षा उसगावकर 4 लाख, अभिजित 3 लाख, अंकिता 2 लाख, धनंजय 1 लाख या किमतीच्या पाट्या सदस्यांनी आपल्या गळ्यात घातल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये 40,000 म्हणजे सर्वात कमी किमतीची पाटी जान्हवीला द्यायचं असं बहुमताने ठरतं आणि निक्की अभिजितला प्रश्न विचारत म्हणते, तू जान्हवीला 40,000 देणार आहेस? यावर अभिजित माझ्याकडे पर्याय नसल्याचं निक्कीला सांगतो. यानंतर जान्हवी चांगलीच भडकते. जान्हवी प्रचंड संतापते आणि समोर ठेवलेली 40,000ची पाटी ती फाडून टाकते आणि म्हणते, या घरात माझी 40,000 ही किंमत नाहीये आणि मी ही पाटी अजिबात स्वीकारणार नाही. दरम्यान आता घरात कोणत्या सदस्याला किती रक्कम मिळणार हे आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, टॉप 5 कंटेस्टंट कोण असावेत? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.